नवी मुंबईमध्ये होत असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम होताना आता पाहायला मिळतो आहे आणि या कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सायन पनवेल हायवेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। CBD बेलापूर पासून सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे। दरम्यान महाराष्ट्रासोबतच भारतभरातून कोल्ड प्ले पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली आहे। जगप्रसिद्ध असलेला कोल्ड प्ले बँड नवी मुंबईमध्ये आलेला आहे। पुढील 3 दिवस या ठिकाणी 3 शो होणार आहेत। आज पहिला शो आहे आणि आम्ही सध्या आहोत डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये। हा शो ते त्याच ठिकाणी आलेलो आहोत। पण पाहताय की आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता कोल्ड प्ले हा कार्यक्रम पाहण्यासाठी, या बँड पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई यायला लागलेली आहे। मोठी गर्दी होताना दिसते। डी.वाय. पाटील स्टेडियमची जर आपण आसन क्षमता पाहिली तर जवळपास 65,000 या ठिकाणी आसन क्षमता आहे आणि संपूर्णपणे तिन्ही शो जे आहेत ते तिकीट विकले गेलेले आहेत आणि आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी प्रोग्राम सुरू होणार आहे आणि आता या ठिकाणी मुंबई असेल, नवी मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, भारतभरात आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रसिक आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आज, उद्या आणि 21 तारखेला असे 3 शो या ठिकाणी या प्रोग्रामचे आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यामुळेच हा प्रोग्राम पाहण्यासाठी आता हा जो वर्ग आहे तरुणाई याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या तरुणाईची दिसते आणि ती आता या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी काही तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आप यहाँ पे आए शो देखने के लिए? यस, और हम यहाँ पे आने के लिए कैसे आए हैं, जाम से आए हैं, पूरा क्या हो रखा है आपको पता ही है मुंबई में। और कम से कम 6 महीने से हम वेट कर रहे हैं इस कॉन्सर्ट का और आज फाइनली मौका मिला है। वी आर वेरी लकी टू बी हियर। और क्या कहेंगे? जितने लोगों ने ट्राई किया टिकट लेने का, उसमें से हम इतने लकी हैं कि हमें एक्चुअली टिकट मिल गई और 4 टिकट मिल गई और हम वन ऑफ द फर्स्ट पीपल थे जिनको टिकट्स मिली है। तो वी फील वेरी लकी, काफी ज्यादा लकी। बहुत भीड़ है, आपको तकलीफें सहनी पड़ रही थी आने? हाँ, ट्रांसपोर्ट वाइज तकलीफ सहनी पड़ी है। रोड्स पूरी ब्लॉक्ड हैं, जाम काफी ज्यादा है, बट अगर आप जल्दी निकलोगे तो आप पहुंच सकते हो टाइम से। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।